जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, मृतांचा आकडा 30 वर तर 15हून अधिक पर्यटक जखमी. मृतांमध्ये 2 परदेशी पर्यटकांचा समावेश. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू, 3 जण जखमी. महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्रात परतण्यासाठी प्रशासनाकडे अर्थात. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात. टीआरएफ लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटना. टीआरएफचा म्होरक्या पाक व्यक्त काश्मीरमधून फंडिंग करत असल्याची माहिती. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून परतले. मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार उच्चस्तरीय बैठक. दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्यासंदर्भात रणनीती ठरण्याची शक्यता. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा कालपासून श्रीनगरमध्ये तळ ठोकून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र. आज घटनास्थळी जाऊन अमित शहा आढावा घेण्याची शक्यता. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. अनेक पर्यटक जम्मू काश्मीर सोडून निघण्यास सुरुवात. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला दहशतवाद्यांचा नियंत्रण रेषेच्या आत घुसखोरीचा प्रयत्न. दहशतवादी आणि भारतीय लष्करांच्या जवानांमध्ये चकमक. 2 दहशतवाद्यांचा खात्मा. बारामुल्लामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट. मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला. जागोजागी नाकाबंदी. दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत. ट्रम्प यांचं आश्वासन. रशिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायलकडूनही हल्ल्याचा निषेध. Thank you.